नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम भन्नाट ट्रिक शिकणार आहे. त्याचा मी काही व्हिडिओचा छोटा पार्ट मी टाकलेला होता. तर त्याला मी आता एक्सटेंडेड फॉर्म देणार आहोत. जर एक्झाममध्ये तुम्ही ऐन टायमाला परीक्षेमध्ये फॉर्म्युला विसरलात तर काय करायचं? म्हणजे आपला जो सीरीज आहे घसरलं तिथं विसरलं, घसरलं तिथं विसरलं, हा सेकंड जो व्हिडिओ घेतला होता आपण, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन घ्या 2A समजून, की हा जो व्हिडिओ आहे त्यालाच संलग्नित व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी घनफळ आणि अंतर, चाक ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. ह्या सगळ्यांचे शंकू, वृत्तचिती, गोल आणि घनफळ, वर्तुळाचे परिघ आणि क्षेत्रफळ आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तरी पण आपण इथे रिव्हिजन म्हणून त्या गोष्टी घेऊया. ज्यांनी इथे व्हिडिओ नसेल बघितला त्यांना इथे बेनिफिट भेटून जाईल बघा. तर ह्याच्यामध्ये काय आहे, सर्वप्रथम तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय भेटणार आहे, की काही सेकंदात तुम्ही गणिताचे उत्तर उडवणार आहेत. आणि ती कोणती व्हिडिओ आहेत शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला 100% शुअरिटी देतो, की मराठी यूट्यूब चॅनलवरती कोणीच हा अशा प्रकारचे ट्रिक्स तुम्हाला सांगितले नसतील. ठीक आहे, ही ट्रिक्स तर कोणीच नसेल सांगितले मी सोडून. याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यावरतीच ह्या ट्रिक्स मी डिस्क्लोज केलेल्या आहेत. बघा काय आहे, वर्तुळाचा परिघ दिलेला आहे 176 आणि त्याचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेला, स्टेप बाय स्टेप म्हणजे काय, पहिले तर वर्तुळाचा परिघ, परिघाचं सूत्र काय आहे, तर तुम्ही म्हणाल की 2πr आहे. 2πr आहे. मग ह्याच्यावरनं r म्हणजे काय, तुम्ही त्रिज्या काढाल. ठीक आहे. याला काहीतरी वेळ जाईल तुम्हाला. नंतर तुम्हाला विचारलं की त्याचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचेच तुम्ही काय करणार आहात, क्षेत्रफळ काढणार आहात. तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr². ठीक आहे. तर मग ह्या त्रिज्याची किंमत काढलेली तुम्ही ह्याच्यात ठेवाल, नंतर काहीतरी उत्तर काढाल, तर तुमचं काहीतरी उत्तर येईल. तर ह्याला खूप वेळ जातो बघा. या अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ जातो. आपल्याजवळ एक ट्रिक आहे, ती म्हणजे 11ची कसोटी वापरायची. ठीक आहे. कारण काय, जिथे तुम्हाला पाय दिसेल बघा, जिथे पाय दिसेल तिथे तुम्ही 11ची कसोटी वापरायची. तुम्ही फक्त बघायचं आहे की कुठे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये पाय येतो, तिथे 11ची कसोटी वापरायची. कारण की पाय म्हणजे काय, तर 22/7. मग 22 म्हणजे काय, तर 11 त्याच्यात इनित असतो. 22 म्हणजे 11 गुणिले 2 असतो. ठीक आहे. तर मग हा 11ची कसोटी काय म्हणते बघा. समजा तुम्हाला एखादी संख्या दिलेली 2, 4, 5, 6, 7 अशा प्रकारची काहीतरी संख्या दिली. तर एक सोडून एक संख्या घ्यायची, 2 आणि 5. नंतर परत एक संख्या सोडायची आणि हे 2 आणि 5, 7, 7 आणि 7 किती होतात, 14 लिहिले. परत ह्याच्यामधल्या ज्या सोडलेल्या संख्या आहेत त्यांची तुम्ही बेरीज करायची. 4 आणि 6, 10. इथे वजाबाकीचं चिन्ह लावायचं. इथे किती आलं, समजा 4 आलं. तर जर तुमची वजाबाकी, ह्या दोघांची वजाबाकी 0, 11, 22, 33 किंवा काहीतरी 11च्याच पटीत येत नाही. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तर वजाबाकी जाणार नाही. पण मोस्टली एवढ्या 3 वजाबाक्यांपैकी जर आली, म्हणजे 0, 11, 22 ह्याच्या पुढे जाणार नाही मोस्टली, पण 33 मी एक्स्ट्रा सांगून ठेवलं, तर त्या संख्येला निश्शेष भाग जातो. आणि ज्यावेळेस वजाबाकी ह्या सोडून जातो, म्हणजे ह्या अशा संख्या येतात, ह्या 1, 2, 3, 4 ह्या 4 संख्या सोडून जर तुमची वजाबाकी आली, तर तुम्ही समजायचं आहे काय, तर त्या संख्येला 11ने भाग जात नाही. म्हणजे ह्या संख्येला तुम्हाला कळेल की या संख्येला 11ने भाग जात नाही. ठीक आहे. मी जर ह्याच्यामध्ये मला आता इथे ह्याला भाग द्यायचा असता, तर मी इथे 4 काढला असता. मग 4 आणि 6 14, 4 आणि 6 10 आणि हे 4 14. मग 14 वजा 14 किती झाले, ते 0. मग 0ला 11ने भाग जातो, किंवा 0, 11, 22 पाहिजे, तर त्या संख्येला 11ने भाग गेला असता, निशेष भाग गेला असता, कोणती बाकी न राहता. ठीक आहे. तर आपण त्याच कन्सेप्टचा वापर आपण इथे करणार आहोत. फक्त एवढाच वेळ तुमचा मला पाहिजे होते. आता बघा, तुमचे काही गणितं किती सेकंदात सुटतात. तुम्ही बघितलं की तुम्हाला क्षेत्रफळ पाहिजे, म्हणजे πr² पाहिजे. पाय दिसला की काय करायचं आहे बघा, अल्टरनेट नंबर 6 वजा 4 2 ही संख्या नाही आहे तुमची. 2 आणि 5 7, 7 वजा 10, 7 वजा 10 किंवा 10 वजा 7 3 येतात, ही संख्या नाही आहे. ह्याच्यानंतर बघितलं तुम्ही की 2 आणि 6 8 होतात, 8 वजा 8 0 होतात. म्हणजे ही संख्या असू शकते, पण आपल्याला सगळे ऑप्शन ट्राय करायचे आहेत बरं का. कारण की ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की 2 ऑप्शन येऊ शकतात उत्तर. मग इथे आहे 3 आणि 2 5, 9 वजा 5 किती होतात, 4 होतात. तर हेही ऑप्शन नाही आहे. तुमचं एकमेव ऑप्शन ज्याने 11ला भाग जातो तो आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. काही एक चेक करायचं नाही आहे. तुम्हाला जिथे जिथे वाटेल की मी चुकीचं उत्तर दिलेलं आहे,
तुम्ही तिथे स्वतः कॅल्क्युलेटर काढा आणि जे फॉर्म्युले सांगितले आहेत ते लावून बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचं बघा, आता हे साधं गणित आहे. वर्तुळाची त्रिज्या दिलेली, तुम्हाला काहीतरी वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हटलेलं आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा, आता ह्याच्यामध्ये 6 आणि 6 किती होतात? 12. 12तनं हा 1 वजा केला, किती आला? 11 आला. ठीक आहे. मग हे उत्तर असू शकतं. मग 1 आणि 6 किती होतात? 7. 7मधनं 6 वजा केले, 7मधनं 6 वजा केले, किती राहिला? 1. मग हे उत्तर तर 100% नाही आहे. 1 आणि 6 7 होतात, 9मधनं 7 वजा केले तर 2 राहतात, तर हे उत्तर नाही आहे. 1 आणि 6 7 होतात, 7 वजा 1 किती होतील? 6 होतील. तर मग हेही उत्तर नाही आहे. तुमचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. कोणताही आपण फॉर्म्युला वापरत नाही, पण वर्तुळाचे क्षेत्रफळ मी तरी पण सांगतो, इथे पाय आर वर्ग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे, ते तुम्ही लावून बघा. त्यानंतर बघा, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 35 सेंटीमीटर असल्यास परिघ किती? आता परिघाचं सूत्र असतं 2 पाय आर. ठीक आहे. परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. तरी पण ज्याला वाटेल त्याने हे सूत्रामध्ये फॉर्म्युले टाका आणि उत्तर काढा. आपण लावणार आहोत 11ची कसोटी. घसरलं तिथं विसरलं. काय बघा, 2 आणि 0, 2 वजा 1 किती आला? 1 आला. म्हणजे ह्याला तर 100% भाग जात नाही. इथे बघा, 3 वजा 2, 3 वजा 2, 3 वजा 2 किती झाले? 1. इथेही भाग जात नाही. 2 आणि 4, 4मधनं 2 वजा केले, किती राहिले? तर 2 राहिले. तर हे उत्तर नाही. ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या दिलेली एवढा परिघ काढा म्हटलेलं आहे. परिघाचं सूत्र परत 2 पाय आर. मग आता इथे परत 9मधनं 4 वजा केले, 9मधनं 4 वजा केले तर 5 येतं. हेही उत्तर नाही आहे. इथे किती? 8 आणि 2 10, 10 वजा हा मधला 5, 5 आलं. हेही उत्तर नाही आहे. 7मधून 5 वजा केले, 2 येतं. हेही उत्तर नाही. 3 आणि 8, 11 वजा हा 0 किती आलं? 11 आलं. तर आपल्याला माहिती आहे की 0, 11, 22, 33, 44, 55 जे काही येईल ते यायला पाहिजे. ठीक आहे. वजाबाकी करून तर आपल्या इथं 11 आलेलं आहे, म्हणून या संख्येला 11 माग जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. परत तसंच क्षेत्रफळ दिलेलं आहे पाय आर वर्ग. मग क्षेत्रफळावरनं तुम्ही त्रिज्या काढणार. नंतर तुम्हाला परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. मग त्याच्यावरनं तुम्ही परिघ शोधणार. तर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये तुम्ही काय करणार आहात बघा, 1386 चौरस सेंटीमीटर असेल. मग सेम तसंच तुम्हाला आता हे चौरस सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि परिघ कशात असतो बघा, इथे वर्ग आहे म्हणून चौरस सेंटीमीटर येतो. वर्ग आहे म्हणून चौरस सेंटीमीटर येतो, नाहीतर इथे फक्त सिंगल आर आहे. मग इथे फक्त सेमी यायला पाहिजे. ठीक आहे. तर हा चौरस सेंटीमीटरवाला एक तर ऑप्शन कट होतो डायरेक्ट. चौरस सेंटीमीटरवाला दुसरा ऑप्शन कट होतो. आता ह्याच्यामध्ये 4मधनं 2 वजा केले, राहतात 2. इथे किती आहे बघा? 3, 3 वजा 3 0 होतात. इथे पण हे पण ऑप्शन बरोबर आहे बघा. हे पण ऑप्शन बरोबर आहे. 132 132. पण इथे काय वापरलेलं आहे? चौरस सेंटीमीटर, जे फक्त वर्गामध्ये येऊ शकतं. तर इथे ते ॲप्लिकेबल असणार नाही. आपल्याला काय फक्त सेंटीमीटरवालं उत्तर पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, परिघ काढायचं. सेम तसंच क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग आणि परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. ठीक आहे. पहिले तर ह्याच्यावरनं त्रिज्या काढाल, मग आर काढाल. ते सेंटीमीटर बघा, इथे चौरस सेंटीमीटर वापरलं, इकडे सेंटीमीटर आहे. परत आपण सूत्र लावणार आहोत आणि बघा, हे सेंटीमीटरमध्ये आहे तर तुमचं उत्तर मीटरमध्ये येणार नाही पहिले तर. ठीक आहे. मीटरमध्ये आलं तर पॉईंटमध्ये येईल, भागीला करून येणार. ठीक आहे. आता बघा, तुम्ही काय करणार आहात, इथे सूत्र लावणार. 6 वजा 0 6 आले, ही संख्या नाही आहे. 8 वजा 8 8 वजा 8 किती झाले? 0. मग याला 11ने भाग जातो. 8 वजा 8 0, ह्यालाही 11ने भाग जातो. 8 वजा 4 यालाही भाग जात नाही. पण इथे काय आहे? सेंटीमीटर आहे. इथे मीटर वापरल्यामुळे हा ऑप्शन येत नाही तुमचा. आला असता तरी तो पॉईंटमध्ये उत्तर आलं असतं. ठीक आहे. तर पॉईंटमध्ये उत्तर नसल्यामुळे ते सेंटीमीटर आलेलं आहे. बघा, आता इथे वापरलं आपण तिहेरी कुंपण. काय वापरलंय? तिहेरी कुंपण. घालवण्यासाठी किती तार लागणार आहे? तर कुंपणासाठी बघा, कुंपण ज्यावेळेस घालतो आपण एखाद्या काय गोलाकार मैदानाला मेन इथे आहे, गोलाकार मैदानाला आपण कुंपण घालतोय. म्हणजेच काय करत आहोत, तर कुंपणाला आपण परिघ, कुंपण म्हणजे काय? एक प्रकारे त्या वर्तुळाचा परिघ आपण तिथे लावत आहे. आणि तो किती वेळेस लावत आहे? तर 3 वेळेस लावत आहे. सध्या आपल्याला 3चं काही घेणं देणं नाही. आपल्याला कळालंय परिघ लावत आहे कशासाठी? वर्तुळासाठी. मग 2 पाय आर आहे. तर तुम्हाला पाय दिसला, परत एकदा पाय दिसल्यावर काय करायचं आहे? 4 वजा 2 2 येतात, हे उत्तर नाही आहे. 8 वजा 4 4 हे उत्तर नाही आहे.
8 आणि 1 9, 9 वजा 6 3 उत्तर, हेही उत्तर नाही आहे. 2 आणि 4 6, 6 वजा 6 0 येतं, म्हणजे हेच तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर मी कोणताही सॉल्व करायचा प्रयत्न नाही केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता असं प्रकारचं गणित दिलेलं आहे. ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिलेला आहे 2.1 मीटर आणि व्यास दिला आहे बघा, आणि चाकाने दिलेलं आहे 250 फेऱ्यात काही अंतर कापले. तर कापलेले अंतर किती? अंतर बघा, अंतर म्हणजे काय? अंतर बघा, अंतर कसं असतं, तर एक चाक जो आहे तो एका फेरीमध्ये किती अंतर कापतो, तर एका परिघा एवढा. परत एकदा सांगतो, एक चाक एका फेरीमध्ये एका परिघा एवढं वर्तुळाच्या किंवा चाकाच्या परिघा एवढं अंतर कापतो. जर त्याने किती फेरे मारलेत, जेवढे फेरे मारलेत ना, अंतर जर कापायचं असेल तर त्याला असतं फेरे गुणिला परिघ. ठीक आहे, परिघ गुणिला फेरे. मग आता फेरे किती असू द्या, ठीक आहे, 250 दिलंय आपल्याला, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परिघ तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. काय आहे वर्तुळाचं परिघ? काय आहे? 2 पाय आर. 2 पाय आर. तुम्हाला पाय दिसला, काय केलं तुम्ही? पाय दिसल्याबरोबर तुम्हाला डोक्यात ट्यूब पेटली की आता आकाराची कसोटी लागते. मग 1 आणि 5 6 होतात. 7 वजा 6 1 राहिला, तर हे उत्तर नाही आहे. 1 आणि 6 वजा 1 किती झाले? 5, तर हेही उत्तर नाही आहे. 1 आणि 5 6 वजा हा 5 किती? 1, तर हेही उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर बघा, 6 वजा हे 6 मधले 6 0. मग तुमचं उत्तर काय असणार आहे? तर हेच उत्तर असणार आहे तुमचं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तेवढे फेरे म्हणजे किती? इथे 250 फेरे आहेत. परिघाचं सूत्र लावा, 2 पाय आर. इथे फक्त व्यास आहे एवढं लक्षात ठेवा. मग त्या व्यासला काय करा? अर्ध करा आणि मग त्याचं उत्तर काढून बघा. त्यानंतर बघा, सेम तसंच आहे. सायकलाची त्रिज्या तुम्हाला सांगितलं काय? फेरे दिलंय, फेरे 200 म्हणजे फेरे गुणिला परिघ. तुम्हाला अंतर विचारलंय, किती अंतर जाईल, तर अंतर बरोबर काय असतं? अंतर बरोबर असतं फेरे गुणिला परिघ. बरं, हे चॅप्टर शिकायचं असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. त्याचा एकदम डिस्क्रिप्टिव्हमध्ये म्हणजे एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, जिथे 2-4 ऑप्शन क्लॅशेस करतील तिथे काय करायचं. ठीक आहे. तर फेरे बरोबर काय? तर फेरे बरोबर येतं, फेरे नाही, परिघ बरोबर काय येतं? 2 पाय आर. मग परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. मग तुम्हाला परत पाय दिसला, तर पाय दिसल्यावर तुम्हाला कळालं की आकाराची कसोटी लावायची. मग 5 वजा ह्या 3 आणि 0, 5 वजा 3 किती आले? 2, तर हे नाही आहे. 6 वजा 3 किती झाले? तर किती आले? 3 आले, तर हेही उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर 6 वजा 4 किती आले? 2, तर हेही उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर 4 वजा 4 0 आलं, तर तुमचं उत्तर काय असणार आहे की 440 मीटर एवढंच अंतर ते जाणार आहे. तुम्हाला वाटलं तर फेरे आहेत इथे किती? 200 आणि त्रिज्याच दिलेली आहे. मग 2 पाय आरमध्ये 35 सेंटीमीटर टाका आणि 200 टाका. उत्तर फक्त मीटरमध्ये येईल एवढं लक्षात ठेवा. आता बघा, गणित किती भयंकर दिसतंय. मिनी बसच्या चाकाचा व्यास एवढा मोठा आहे, त्या बसचे चाकाचे फेरे 5000 झाले, तर किती अंतर कापलं जाईल? आपल्याला माहिती आहे. बघा, आपल्याला काय माहिती झालं आहे की फेरे गुणिला परिघ हे असतं अंतर. परिघ म्हणजे काय? तर 2 पाय आर. परत पाय दिसला, काय केलं तुम्ही? आकाराची कसोटी लावली. इथे ह्याला 11ने भाग जातोय का? आता हे तर 11च्या आजूबाजूच्याच संख्या आहे. एकमेव संख्या आहे जिला 11ने भाग जातो, ती म्हणजे 11च आहे. 1 वजा 1 तुम्ही करून बघा, 0च येतो. ठीक आहे. तसंच बघा, पुढचं बघा, हे काय आहे बघा, 24 फूट व्यास असलेली विहीर आहे. 24 फूट व्यास असलेली विहीर आहे. मग ही विहीर आहे समजा, विहीर खोदली. तर खोदली कशी त्यांनी विहीर? तर विहीर बघा सिलेंड्रिकल असते. सिलेंड्रिकल म्हणायचं झालं तर ही वृत्तचित्ती असते. ठीक आहे, किंवा ह्याला पिंप अशा प्रकारचं म्हणू शकता तुम्ही. आतून जर विहीर बघितली तर ती असं सिलेंडर असतं, तुमचं सिलेंडर सारखं असतं. मग आता ह्याला तुम्हाला ही गोष्ट कळाली की हे सिलेंडर आहे, आणि तुम्हाला काय म्हटलं की ह्याच्यातून माती बाहेर काढली आहे. काय काढली आहे? माती बाहेर काढली. म्हणजे तुम्ही काय काढलं? ह्याचं घनफळ बाहेर काढलं. इन शॉर्ट, तुम्ही विहिरीला आकार दिला, पण ह्याच्यातून बाहेर काढताना काय केलं? ती माती बाहेर काढली, म्हणजे घनफळ बाहेर काढलं. तर घनफळाचं सूत्र काय आहे? सिलेंडरच्या बाबतीत, वृत्तचित्तीच्या बाबतीत किंवा पिंपाच्या बाबतीत पाय आर स्क्वेअर एच. पाय म्हणजे काय? तर पाय म्हणजे त्रिज्या, पाय म्हणजे पाय, आर म्हणजे काय? तर त्रिज्या, एच म्हणजे ही किती हाईटपर्यंत खोदलं. विहीर किती फूट खोदली? तर 70. मग इथे 70 ही येणार.
मग 24 फूट त्याचा व्यास आहे, मग तुम्ही त्रिज्या काढणार, मग त्रिज्याचा वर्ग करणार, ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार. मग आपण काय करायचं, इथे तुम्हाला जसं कळालं की ह्याच्यामध्ये पाय लागलाय, पाय दिसला, मग काय करणार तुम्ही, आपण लावणार 11च्या घनफळाचं सूत्र. 11च्या घनफळाचं सूत्र काय बघा, सॉरी 11ची कसोटी. 8 आणि 1 9, 9 वजा 6 आणि 0 6, 3. हे उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर इथे बघा, हे लावलं, हे 1 आणि इथे 8 आणि 0, 8 वजा 1 किती झाले 7. मग हे उत्तर नाही. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन ट्राय केला आपण, 4 आणि 3 7, 7 प्लस 0 7 वजा 2 किती आले 5. हे उत्तर नाही. आता लास्टवाला ऑप्शन उरलेला आहे, ते एकदा ट्राय करूया. 9 9 वजा 9 1 8, 8 आणि 9, 9 वजा 9 0. बघा, तुम्हाला जर सूत्र लावायचं असेल तर हे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच सिलेंडरसाठी. आणि एकदा क्रॉस चेक करा, कारण की तुमचा गुरु जो शिकवतोय तो नेहमी बरोबर असू शकत नाही, त्याच्याकडून कधी कधी चुका होऊ शकतात. तर तुमचं कर्तव्य आहे की ते तुम्हाला क्रॉस चेक करून घेणं आणि अशा ट्रिक्स तुमच्या डोक्यात घालणं हे माझं काम आहे. बघा, त्याच्यानंतर वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 20 सेंटीमीटर. आता वृत्तचित्ती परत एकदा सांगितलं, वृत्तचित्ती म्हणजे काय, तर सिलेंडर असतो. सिलेंडर असतो म्हणजे दोन्ही साईड कशा असतात, त्याच्या सर्क्युलर असतात वरतीहून, आणि सिलेंडर सारखा असा असतो, पिंप एक प्रकारे. तर वृत्तचित्राच्या तळाची त्रिज्या दिलेली आहे, ही त्रिज्या दिली म्हणजे तळाची काय आणि वरची काय सेमच राहणार आहे, 14 सेंटीमीटर. तर आर दिलेला आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर आणि उंची दिलेली 20. तर तुम्हाला काय विचारलं, त्याचे घनफळ किती, तर घनफळ आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी. वृत्तचित्तीचे घनफळ काय असते, पाय आर वर्ग एच. पाय म्हणजे काय, तर पाय दिसला तुम्हाला, तुम्ही लावायची आपली कसोटी. पण हे फॉर्म्युला तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून बघा. बघा, आता फॉर्म्युल्यामध्ये टाकण्यापेक्षा आपण ते पार्ट तुमच्यावरतीच ठेवला आहे मी. आपण बघा 0 2 2 काय केलं इथे, 2 2 8, 8 वजा 2 किती झाले, तर 6. हे उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर इथे पण दोनच संख्या आहे, 4 वजा 1, 4 वजा 1 3 येतील, बाकीचं तर काही चेक करून फायदा नाही. ह्याच्यामध्ये दोघांची वजाबाकी केली आजूबाजूचे तर 2 येईल, हेही उत्तर नाही आहे. आता राहिला हा ऑप्शन, 2 आणि 1 3, सॉरी 3 आणि 1 4, 4 वजा हे 2 आणि 2 4. आता हा शून्याला काही व्हॅल्यू नाही, 4 वजा 4 म्हणजे 0. मग आपलं उत्तर काय असणार आहे, तर आपलं उत्तर हेच असणार आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर क्रॉस चेक करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शंकूसाठी आलेलं आहे. आता शंकू, एका शंकूची उंची दिलेली आहे 24 सेंटीमीटर व त्रिज्या दिलेली आहे 21 सेंटीमीटर. तर त्याचे घनफळ काढा. तर आता शंकू जवळच दिलेलं असतं तुम्हाला, तर शंकूचं घनफळ कसं असतं, शंकूचं घनफळ कसं असतं बघा, शंकू दिसतो असा 1/3 पाय आर स्क्वेअर एच, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. जो पिंप आहे, पिंपाला फक्त 1/3 भागात डिवाइड केला. आता हे ज्यावेळेस मी घनफळ चॅप्टर घेईल, म्हणजे 1-2 दिवसात माझा घनफळाचा चॅप्टर येईल, त्यावेळेस तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी घनफळ शिकवेल तुम्हाला. त्यावेळेस सांगेल हे 1/3 कसं येतं आणि पाय स्क्वेअर एच काय फॉर्म्युला आहे. तर ठीक आहे, तुम्हाला आता हे कळालं की शंकूचे घनफळ कसे आहेत. शंकूच्या घनफळाचे सूत्र आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग तुम्हाला कळालं की पाय दिसतो इथे, ह्याच्यामध्ये पाय दिसला. तुम्ही काय डोकं लावलं की पहिले आता 11ची कसोटी लावायची, काही झालं तरी 11ची कसोटी लावायची. हा 4 वजा 0 डायरेक्ट 4 येतील, 4 वजा 0 4 येतील. मग हाही ऑप्शन नाही आहे. 4 आणि 5 9 होतात, 9 आणि इकडे 10, 10 वजा 9 1 राहतो, ठीक आहे. हेही नाही आहे. इथे बघा 4 आणि 1 5 आणि इथे 2, 5 वजा 2 3 होतात, तर हेही ऑप्शन नाही आहे. राहिला कोणता, तर हा वाला ऑप्शन राहिला. 1 आणि 0 0, 1 आणि 8 9, 9 वजा हे 9 राहिले 0. म्हणजे आपलं जे ऑप्शन घेतलेलं आहे आपण, ऑप्शन क्रमांक 3, हे तुमचं काय असणार आहे, योग्यच उत्तर असणार आहे. आणि तुम्ही एकदा क्रॉस चेकसुद्धा करू शकता. आपण फॉर्म्युले तुम्हाला इथे नमूद करून देत आहे. त्याच्यानंतर बघा, एका शंकूची उंची दिलेली आहे 14 सेंटीमीटर, तळाची त्रिज्या दिलेली आहे 3 सेंटीमीटर. त्याचे घनफळ किती, घनफळ आत्ताच सांगितलं, शंकूचे घनफळ काय असतं, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग तुम्हाला पाय दिसला, काय केलं तुम्ही, लावलं डोकं, काय तर 11ची कसोटी लावली. 1 आणि 2 किती होतात, 3, 3 वजा 2 1 येतो, हे उत्तर नाही आहे. 1 आणि 2 3 होतात, 3 वजा हा मधला 3 0, हे उत्तर असू शकतं, ठीक आहे. बाकीचे ऑप्शन चेक करायचे आहेत, सोडायचं नाही, ठीक आहे. इथे आलं 3, 3 वजा 4 किंवा 4 वजा 3 किती येतं,
1 म्हणजे हे उत्तर नाही आहे. इथे किती येणार आहे? 3 वजा 1 2, हे उत्तर नाही आहे. ऑप्शन क्रमांक 2 ह्याच्यासाठी उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा 21 सेंटीमीटर त्रिज्येचा धातूचा गोळा वितळून त्यापासून 2 सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले. आता तुम्हाला इथे बघा काय 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 वितळलंय त्याने? धातूचा गोळा वितळलाय. धातूचा गोळा वितळलाय म्हणजे काय? त्याने घनफळ वितळवलंय पूर्ण. म्हणजे पूर्ण धातू वितळवला म्हणजे काय? त्याने घनफळ वितळला. मग धातूचं घनफळ काय असतो? गोळ्याचं घनफळ काय असतो? 4/3 पाय आर क्यूब असतो. आणि इकडे काय असणार आहे? वितळून त्याचे घनाकृती ठोकळे तयार केले. ठोकळ्याचं काय असतं? ए क्यूब असतं. बरं ठीक आहे, हे ए क्यूब 2च्या पटीत आहे का? तर ते हे आहे 2च्या पटीमधलं. पण तुम्हाला हे जे दिलंय म्हणजे समजा इथे एन काय होत आहे? ठोकळे तयार होत आहेत ज्याची बाजू किती असेल? 2चा घन असणार आहे. 2चा घन असणार आहे कारण की ठोकळ्याचे घनफळ काय असतं? ए क्यूबमध्ये. तर ठीक आहे, हे तुम्हाला कळालं की हे असं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, हे 4 जो आहे हा इथे 2चा घन आहे कारण की ह्याची बाजू काय आहे? 2 सेंटीमीटर. 2चा घन आहे. मग हे 2चा घन म्हणजेच किती? 8. मग इथे 4 दुनी 8 होतं. ठीक आहे. मग हा बे एक बे हे पाय म्हणजे काय? तर पाय म्हणजे 22/7. 22/7. मग याने याला भाग दिला 2ने, तर इथे येतो 11. परत इथे 11/7 आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय वापरायची? परत 11ची कसोटी वापरायची. तुम्हाला 11 जोपर्यंत गुणाकारात आहे तोपर्यंत 11ची कसोटी वापरायची. 4 आणि 5 किती होतात? 9. जरी तुम्हाला पाय दिसला तरी हे कॅल्क्युलेशन करूनच बघायचं की वरच्या साईडला 11 राहतोय का? गुणाकारामध्ये 11 आहे का? तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. बघा 4 आणि 5 9. 9 वजा 1 किती होतात? 8. तर हे उत्तर नाही आहे. 8 आणि 5 4 आणि 5 9. 9 वजा 8 1 उत्तर आहे. हेही उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर बघा 5 आणि 4 9. 9 वजा 8 आणि 1 9. 0. हे तुमचं उत्तर असू शकतं. बरं ठीक आहे, पुढचं चेक करूया. 4 आणि 4 8. 8 वजा हे किती आहे? 9 आणि 8 17. 17 वजा 8 किती झाले? तर 9 आलं. तर हेही तुमचं उत्तर नाही आहे. ठीक आहे, हेही उत्तर नाही आहे. उत्तर काय आलेलं आहे तुमचं? ऑप्शन क्रमांक 3. बघा अशाच भन्नाट ट्रिक्स मी इकडे घेऊन येत असतो फुल चॅप्टर वाईज व्हिडिओजमध्ये. हा फक्त एक डेमो आहे. तुम्हाला त्याची पॉवर काय असते तुम्हाला ज्यावेळेस कसोट्या कळेल त्यावेळेस तुम्ही ऑप्शनवरनं सुद्धा बिना म्हणजे काही डोकं लावता काही गणितं सोडू शकतात. आणि मला वाटतं जे 2G 3G 4G 5G 6Gच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत हाजीवाले, ठीक आहे, हाजीवाले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना नुसतं अशाच बिना डोके लावणारे ट्रिक्स हव्या असतील तर असू द्या, तुमची मर्जी आहे. गणितात बिना मेहनतीचं तुम्हाला काहीच भेटू शकत नाही. त्यासाठी तुमचा बेस माहिती असणं पक्का असणं गरजेचं आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर मला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा आपला, त्यावरती तुम्ही QR कोड स्कॅन करा आणि तुम्ही मला तुमचे प्रश्न पाठवू शकता. त्यानंतर आपण फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. तर अशा प्रकारे आपण मस्त प्रकारे हा सेशन कंडक्ट केलेला आहे. तुम्हाला हा सेशन कसा वाटला? काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बघून ठेवलेला आहे, तर नक्कीच तुमचं इनपुट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.